उर्मिला चहा घेतला? काही खाल्लं तिनं? नाही, काहीच नको म्हणतीये. त्या वासूच्या बहिणीशी काय बोलणं झालं ग तिचं? काय बोलली त्याच्याबद्दल उर्मी? नाही, काही नाही म्हणाली. ती फार बोलतच नाहीये. अरे आई, तिला बोलतं करायला पाहिजे. ती अशी गप्प बसून राहिली तर त्याचा तिलाच त्रास होईल आणि त्यामुळे आपल्याला. आई, जरा आपण खोटं खोटं भांडूया ना, तिची कळी जरा खोलेल. हा? अरे काय बोलतेस? हळूहळू मोठ्यांदी बोल ना. नाही कळलं मला. मग काय, तुमच्या देवाला काय आज स्पेशल नैवेद्य काय? तुला कशाला काळजी? मी ठरवते काय करायचं ते. उगाच. मम्मी बाळा, तुला काही खायचंय का? म्हणजे तसं बनवते. अरे मला कळत नाही, रोज त्या देवाला आपला शिरा खीर याचा नैवेद्य दाखवता तुमच्यासारखे भोळे भाविक लोक. अरे त्याऐवजी एखाद्या गरीब मुलाला पोटभर जेवू घाला, ते नाही करायचं तुमच्यासारख्या लोकांना. झालं याचं सुरू. अरे कशाला उगाच वाकड्यात शिरतोयस तू? हा, मी शांत उभी आहे ना इथे. बघा, खरं बोललं की कसा त्रास होतो बघा भोळ्या भाविकांना. पण नाही घाबरत. हा, मला सांगा, रोज त्या देवाला तुम्ही ते आपलं शिरा खीर पेढे लाडू असं देता, त्या गोडांना डायबिटीस नाही होत देवाला? गोडाचा कंटाळा येत नाही देवाला? मग काय करू म्हणता? अरे बिस्किट द्या त्याला एखाद्या वेळी चेंज म्हणून. अच्छा, चिवडा लाडू शेव चालेल ना, त्याच्या आयुष्यात तेवढीच दिवाळी. काय? अरे देवा, विद्याधर, मला ना खरंच कळत नाही कुठल्या मुहूर्तावर तू जन्माला आलायस. म्हणजे मला तर खरंच असं वाटतंय की गेल्या जन्मी मी खूप काहीतरी मोठं पाप केलंय, म्हणून तुमच्यासारखे पुत्ररत्न माझ्या पोटी जन्माला आले. नाही, कोणी बघितलंय पुढचा आणि मागचा जन्म नाही. आणि मला सांग, पाप म्हणजे काय? पाप म्हणजे काय? पापाची परिभाषा काय? एक मिनिट, का करताय तुम्ही हे सगळं? हे भांडण खोटं आहे आणि मी मध्ये पडावं ना म्हणून करताय तुम्ही हे सगळं. हो, भांडतोय मी मुद्दाम, कारण तू गप्प बसून राहिलीस त्याचा त्रास होतोय आम्हाला. म्हणून सांगतोय बाळा, प्लीज बोल, काहीतरी बोल. बाबा, मला ना वेळ हवाय थोडासा.